नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये ना आपण ही पिक्सेल लाईट आहे ना ते रिपेअर कसे करतात ना ते तुम्हाला दाखवणार आहे. आता कारण ही पिक्सेल मित्रांनो रिपेअरिंग होते. काही ना कदाचित वाटतं की हे रिपेअरिंग होत नाही किंवा हे खूप अवघड आहे, तर तसं काही नाही मित्रांनो. ही LED पण पिक्सेल LED आहे ना ती पण खूप इझिली रिपेअर होते. ते तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे आणि हे पूर्ण मराठीमध्ये ते हे. आणि जर का मित्रांनो काही तुम्हाला शंका असेल ना तर कमेंट करून नक्की विचारा. तुम्हाला पूर्ण त्या शंकेचं उत्तर दिलं जाईल. जे पण काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता हे पुढे व्हिडिओ पाहून. तर हे मित्रांनो व्हिडिओ आहे ना आपले पिक्सेल आहे ना हे बंद पडलेले आहे आणि हे आपणच बनवलेले आहे. जर तुम्हाला पिक्सेल लाईट कसे बनवायचे असतील लटकन, जर हा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल किंवा वरती आय बटनमध्येही तुम्हाला लिंक देईल. तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता आपण हे लटकन कसे बनवले ते. आणि आता हे आपल्याकडे रिपेअरिंगसाठी आलेले आहे, तर हे तुम्हाला दाखवणार मी रिपेअरिंग करून कशी रिपेअर होते ते. आणि ह्याच्यामध्ये काय काय फॉल्ट असू शकतं बघा. तर सुरुवातीला एक पॉवर ॲडॅप्टरचा एक फॉल्ट असू शकतो, त्याच्यानंतर ना जे प्रोग्राम किट आहे त्याचा फॉल्ट असू शकतो, आणि तिसरा हे जे पिक्सेल असेल ना ते त्याच्या सुरुवातीचा LED असेल तर तिचा प्रॉब्लेम असू शकतो. तर हे आपण आहे ना इथे चालू करून बघितली होती, तर ह्याच्यामध्ये आहे ना एकही LED चालत नाही. तर जे काय प्रॉब्लेम असणार आहे ते तुम्हाला मी पुढे दाखवेनच. तर तुम्ही व्हिडिओवर कंटिन्यू पहा मित्रांनो. आणि आपण लाईट कशी रिपेअर करतो आणि या लाईटमध्ये किती फॉल्ट आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे पुढे. तर चला तर मित्रांनो व्हिडिओ पुढे कंटिन्यू करू. आपण जास्त वेळ न लावता व्हिडिओ लाईट रिपेअर करून घेऊया. चला तर मित्रांनो आज आपण आहे ना पिक्सेल लाईट रिपेअर करणार आहोत. आता हे पाहत आपल्याकडे आपणच पिक्सेल लाईट बनवली होती, लटकन हिला बोलतो आपण. 10 बाय 10ची आहे, म्हणजे 10 LED लाईनीला आणि लांबीला असेल 10 फूट. तर हे मित्रांनो एका लाईनीला 10 LED आहेत आणि फुटामध्ये मोजली तर ही 4 बाय 10चे होते. तर मी तुम्हाला आता बघा ही आपणच बनवली होती आणि ते आज बंद पडले आणि त्याच्या आपल्यानंतर ही आपल्याकडे रिपेअरिंगला आली होती. तर ते आता मी दाखवणार आहे आपण कशी रिपेअर करतो आहे ती. आता बघा सर्वप्रथम आहे ना हे पूर्ण बंद आहे बघा. हे आता हे तुम्हाला दाखवतो मी इथे. हे बघा बटन चालू केलं आहे, इंडिकेटर बघा, हे पॉवर ॲडॅप्टर आहे, तिथेही पॉवर आलेली आहे दिसत असेल. पण हे बघा पिक्सेल LED एकही चालत नाही. तर पहिला गोष्ट आता आहे ना पिक्सेल न चालण्याचं कारण तुम्हाला मी पहिलंच सांगतो. जी आपली ही डबी आहे ना ती उडालेली, तर उडालेली म्हणजे त्याचा काय फॉल्ट असेल, वायर तुटली असेल किंवा ही डबी खराब झाली असेल. म्हणजे कंट्रोलर आहे डबी, म्हणजे ह्याच्यामध्ये एक कंट्रोलर आहे, ते तुम्हाला मी पुढे दाखवेनच. आणि दुसरी गोष्ट, जर का समजा इथं लाईट चालू असेल कुठेतरी मध्ये सिग्नल येत, म्हणजे काही अर्ध्या LED चालत असतील आणि अर्ध्या बंद असतील, तर तिथून पुढे काहीतरी फॉल्ट असतो. ते आपण हे बघूयाच पहिले या लाईटमध्ये काय प्रॉब्लेम झालेले आहे ते. तसं पण इथं तुम्हाला सांगण्यासाठी सांगतो. इथे बघा इथे काही नाही, वायर तुटलेली आहे इथे, हे इथे. त्याच्यामुळे जे पहिलं काय फॉल्ट आहे ना आपल्याला पहिलं हे शोधावं लागेल. पहिलं सुरुवातीचं काय फॉल्ट आहे, त्याच्यानंतर हे वायर जॉईंट करून इथं फायद्याचं आहे. तर बघा तुम्हाला पहिलं सांगितल्याप्रमाणेच एक तर ह्या कंट्रोल आपला पॉवर ॲडॅप्टर आहे त्याचा फॉल्ट असू शकतो. म्हणजे इथून हे इन पॉवर आहे, इथून आऊट आहे, हे DCमध्ये कन्वर्ट झालेली पॉवर आहे. जर त्याच्यामध्ये काय फॉल्ट असेल, म्हणजे जर पूर्ण नसेल चालत तर, आणि जर का ह्याचाही प्रॉब्लेम नसेल तर मग ही इथे पहिल्या LEDचा, समजा ही आता ही सुरुवात आहे, ती इथे पहिली LED आहे, तीच आऊट झाली असेल, मग तीच जर बंद पडली असेल ना तर ही कुठलीच LED चालणार नाही. म्हणजे आता तुम्हाला सांगितलं हे 3 मेन कारण आहे त्याच्यात. बघा ही सुरुवातीची पहिली LED खराब झालेली असेल तर पूर्ण पुढे चालणार नाही पिक्सेल लटकन आपली. त्याच्यानंतर ना ही जी आपण कंट्रोलरची डब्बी आहे ती खराब झालेली असेल तर तिच्यामुळे ही कुठलीच बघा इथे एक वायर निघालेली आहे कंट्रोलरची. बघा इथे मी पण बघितली नव्हती, आता मी फर्स्ट बघतो आहे. तर बघा हे कंट्रोलरचं एक प्रॉब्लेम असतं की पूर्ण आपली लटकन चालणार नाही. आणि तिसरी गोष्ट, ह्याच्या जी आउटपुट आहे 5 व्होल्ट, हे पिक्सेल लाईट मित्रांनो 5 व्होल्टची आहे.
माफ करा चुकून माझ्याकडे 12 वोल्ट आलं तोंडातून, पण ही 5 वोल्टची आहे. तर ह्याचे आउटपुट आहे ना त्याच्यामध्ये कदाचित IC खराब होऊ शकतो एखादा, तरी पिक्सेल लाईट चालणार नाही आपल्या पुढे. तर बघा आता इथं शोधल्याप्रमाणे बघा इथे आहे ना आपली एक वायर इथं बाहेर निघाली आहे. तर पहिली आपण ती चेक करूया नक्की तेच फॉल्ट आहे का. आता आहे ना आपण मित्रांनो पहिले ही जी डबी जी बघितली ना आपण, ती जे बघा इथं एक वायर निघालेली आहे, इथं दिसत असेल आता पण तुम्हाला. तर ती आपण पहिली जॉईंट करून बघूया. तर हे आपण डबी खोलू घेऊया. हे बघा हे आपलं आहे ना ते प्रोग्राम किट आहे याचं. ह्याच्यावरून पूर्ण हे जे डिझाईन असतात ना ते ह्याच्यातून ते पूर्ण लटकनमध्ये चालत असतात. तर आपण पहिलं बघा मी असंच तुम्हाला चेक करण्यासाठी बघतो आहे हे चालते का. हे बघा इथं फक्त मी टच केलं आहे आणि आपली पूर्ण लाईन चालू झाली आहे, पुन्हा हललं आहे. आता इथं आपल्याला शोल्डर करून घ्यावी लागेल पहिली गोष्ट. हे बघा हे चालू झाले मित्रांनो, पण ह्याच्यामध्ये ना काही अजून लाईन आहेत ते चालत नाही. ते तुम्हाला आता मी दाखवतो थांबा. बघा हे चालू झालं आपलं, पण त्याच्यातल्या अजून काही LED बंद आहेत. म्हणजे याचा अर्थ ही जी वायर तुटली होती ना तुम्हाला बोललो, हे बघा एक लाईन, हे बघा इथे दाखवतो तुम्हाला. हे बघा ही एक लाईन, त्याच्यानंतर ही 2, त्यानंतर ही 3, ही एक 4 आणि अजून ही इकडे एक आहे बघा इथे दिसत असते तुम्हाला, ही 5वी लाईन. ह्या 5 लाईनी चालत नाही. तर त्याचं काय फॉल्ट असेल ना ते तुम्हाला आता बघा दाखवतो पुढे. ते आपल्याला तुम्हाला समजेलच पूर्ण पाहायला, आणि आपण कसे रिपेअर करतो ना तेही तुम्हाला दाखवतो. त्यासाठी मला थोडीशी आता ह्याला आहे ना खोलून घ्यावी लागेल. तर ते मला मी दाखवतो खोलून. असं तुम्हाला मिक्स असल्यामुळे समजायचं नाही, तर त्याच्यासाठी मी तुम्हाला खोलून दाखवतो पूर्ण ही आपली कशी आहे, ते कुठूनपर्यंत चालू आहे आणि कुठून पुढे बंद आहे. मग ते तुम्हाला नक्की समजेल पटकन. आता बघा हे जे पहिलं आपण इथं बांधलं आहे ना ते हल्लं, त्याच्यामुळे पहिलं आपण हे सोडून घेऊया, त्याशिवाय तुम्हाला समजत नाही किती काय बोललो तरी मी. बघा तर आता पण, आणि मित्रांनो हे पिक्सेल लाईट रिपेअर होतात. जर का तुम्हाला कोण बोलत असेल की पिक्सेल लाईट रिपेअर नाही होणार, तर ते चुकीचं आहे. पिक्सेल लाईट रिपेअर होतात, आणि तुम्हाला कसं ओळखायचं ना ते तुम्हाला आता मी खोलून दाखवतो. त्याच्यानंतर तुम्हाला काय ते परफेक्टली समजेल की कसे ओळखायचे, कुठून कुठपर्यंत चालू आहे आणि कुठपर्यंत बंद आहे. ते हे जे चालू आहेत त्या मी तिकडे एक साईडला टाकतो पुढे अशा. हे 5 ह्या ज्या बाकीच्या आहेत त्या पुढच्या बंद आहेत. तर तुम्हाला आता एकदा दाखवतो. आता हे बघा हे नाही बघा ह्या सर्व स्टॉप झालेत, म्हणजे ते कंट्रोलर पूर्ण हललं आहे आपल्याला. तेही तुम्हाला दाखवतो पुन्हा मी इथे जॉईन करून. आपल्याला इथे शोल्डर करायला लागणार आहे पुन्हा. हे बघा तर मित्रांनो आता आपण बघा तिथे जॉईंट केलेलं आहे. तर बघा ह्या त्या 5 लाईन आहेत ना चालू झाल्या आहेत. 1 2 3 4 5, म्हणजे ह्या 5 लाईनीत पूर्ण लाईन येते. आणि बघा हे इथं ह्या 2 लाईनी पेटते आहेत. 2 लाईनी म्हणजे 2 LED पेटते आहेत. हे बघा 1 2, आणि ह्याच्या पुढेही चालत नाही. आता जर का मित्रांनो बघा हे तर तुम्हाला कसं सांगतो, याच्यात जर हे LED पेटते आणि ही पेटत नाही बघा इथे, तर ह्या दोघींमध्ये फॉल्ट आहे. म्हणजे दोघींपैकी एकीमध्ये फॉल्ट आहे, दोघींमध्ये नाही, एकीमध्ये फॉल्ट आहे. म्हणजे ते कसं समजायचं बघा, हे एकतर हिचं जे बघा ही आपला डेटा इकडनं ती इथून असा डेटा हिच्यात आला आहे, हिच्यातनं डेटा हिच्यात आला आहे, म्हणजे हिची पॉवर ह्याच्यातनं ह्याच्यात असं असतं. पुन्हा एकदा सांगतो बघा, हा आपला डेटा आहे ना त्या साईडने इथं ह्या LEDत, ह्या LEDतून ह्या LEDत, म्हणजे ह्याच्यातून पॉवर प्लस डेटा हिच्यातून हिच्यातून हिच्यात असं येतो. आता ह्या बघा हे चालू आहे, ही बंद आहे. समजावलं मित्रांनो कदाचित थोडंसं व्हिडिओ लाँग बनेल, पण समजण्यासाठी तुम्हाला थोडंसं असं पूर्ण क्लिअरली तुला समजावं लागतं आहे. तर आता ह्याच्यातमध्ये आहे ना मित्रांनो 2 पार्ट्स असतात बघा. LED मी जवळून दाखवतो. 2 वायरे आहेत त्याच्यामध्ये. ही बघा इथे एक
आणि इथे एक. तर ह्याच्यातली किंवा इथं बघा, इथे पण तसंच प्रॉब्लेम असू शकतं. इथं पण 2 वायर जॉईंट आहेत, दिसत असेल तुम्हाला. तर मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, एकतर ह्याच्यामध्ये वायर लूज झाली असेल किंवा शॉर्ट झाली असेल किंवा ह्याच्यामध्ये शॉर्ट झाली असेल. तर ते ओळखायचं कसं ते तुम्हाला मी सांगतो. बघा, ही चालू आहे, ही बंद आहे. तर इथे कट मारायची वायर थोडीशी. मी पूर्ण तुकडा नाही सांगत, चेक करण्यासाठी. आता चेक करण्यासाठी आहे ना, इथे कट मारायची आणि इथे कट मारायची. बघा, इथे कट मारायची, इथे कट मारायची आणि ह्यातून वायर इथे जॉईन करायची. तसेच सेम ह्या तिघी वायरना इथे जॉईन करून घ्यायचं वरती. जसं इथे जॉईन करू तसंच वरती जॉईन करायचं. म्हणजे सांगितल्याप्रमाणे इथून वायर इथे जॉईन करायची आपल्याला वरती. मी 3 वायर आहेत सेम तशाच. आणि ही LED पास नसेल होत तर मग ते डायरेक्टली वरचा ह्या केबलचा, ह्या LED डेटा याच्यामध्ये येईल आणि आपली पूर्ण लटकन चालू होईल. तर आता आहे ना, हे आपलं बघा, हा आहे ना, ह्याची तुम्हाला मगाशी सांगितलं ना मी ते इथं वायर तुटलेली आपली. तर ती मी वायर जॉईन करून तुम्हाला दाखवतो, म्हणजे तुम्हाला समजेल मी काय बोलतो ते. हे बघा, वायर जॉईन केली, तसेच LED बघा पेट चालू झाली आपल्याला. हे बघा, हे बघा, सर्व LED चालू झालीत. कारण ही आहे ना मित्रांनो, ही आपली पॉवरची आहे. जी पॉवर येते ना तिथून, जी पॉवर सप्लाय आहे ना आपली 5 वोल्टची, ती ही आपली केबल आहे, लाईन आहे. इथे पाहू शकता, इथे वायर तुटली होती, ते मी आता जॉईन करून घेतले. बघा, हे इथं आपण जॉईन करून घ्यायचं आहे. तर म्हणजे आपली पूर्ण लटकन चालू झाली. तर आता चल मी पटापट आता शोल्डर करून घेतो. आपण तुम्हाला दाखवतो आपली फायनल लटकन कशी चालू होते ती. शोल्डरसाठी मित्रांनो ना आपल्याला आता बघा, हे जे आपलं प्रोग्राम किट जे तुटलेले आपल्या इथे पाहू शकता तुम्ही मगाशी दाखवल्याप्रमाणे इथे हे. तर त्याला आपण शोल्डर करायसाठी आपल्याला हे शोल्डर लागेल. पहिलं आता आपण आहे ना ते शोल्डर गरम करून घेऊया. गरम होते ते हो का, इकडे शोल्डरला गरम व्हायला ठेवूया आपण साईडला. आणि हे जे आपलं तुटलं आहे ते आपण आता पूर्णच नवीन जॉईंट करून घेऊया. कारण ह्याला पूर्ण आता बघा, हे आपण काढून घेतलं आहे आणि हे तर पूर्ण आपण आता नव्याने जॉईंट करणार आहोत परत. बाकीचे चांगले आहेत, मी आता पूर्णच काढणार होतो, पण बाकीचे शोल्डर चांगले आहे, तर त्याला आपल्याला पूर्ण काढायची गरज नाही. आता जे तुटलं आहे ना मित्रांनो, तेच आपल्याला इथं शोल्डर करून घ्यायचं आहे. थांबा, आपण पूर्णच काढून घेऊया. बघा, हे आपण काढलेले आहे. मित्रांनो, तुमच्या घरी जर असेल ना आणि असं जर काही प्रॉब्लेम असेल आणि तुम्हाला हा किट बदलायचा असेल तर तुम्ही बदलू शकता. फक्त ह्याच्यामध्ये बघा दिलेलं आहे इथे, हे कसं आहे, हे पॉवर आहे, हे डेटा मधलं, हे न्यूट्रलचं आहे तिचं. म्हणजे तुम्हाला इथं बघा कलर ऑप्शन दिलेले आहेत. हे मध्ये 5 वोल्ट आहे, डेटा आणि ग्राउंड वरचं, म्हणजे हे असं. तर चला पण आपण पटापट पहिलं शोल्डर करून घेऊया. शोल्डर कशाही चेक करूया आपलं शोल्डर गरम झालं आहे का. एकदम मस्त गरम झालं आहे. तर आपण आता ह्याला पहिलं शोल्डर पेस्ट लावून घेऊया इथे, म्हणजे आपल्याला शोल्डर करायला इझी होतं. आता बघा, हे तुम्हाला दाखवलं तसंच आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचं आहे. इथे बघा, इथं 5 वोल्ट आहे, म्हणजे ही खालची रेड आहे. मग आपल्याला 5 वोल्ट इथे डेटा आहे आणि ही ग्राउंड आहे. आता आपण शोल्डर करून घेऊया.
बघा हे आपलं झालं आहे, ते शोल्डर आपण केलं आहे पूर्ण. आता तुम्हाला दाखवतो बघा, हे इथे आपण जॉईन करून घेणार आहोत. दिसते तुम्हाला? त्याच्यामुळे तुम्हाला समजेल रनिंग होते का नाही ते. हे बघा रनिंग चालू झाली, म्हणजे आपला तो एक पूर्ण वर्क प्रोग्रेस आपला हे फायनल झालेलं आहे. इथं शोल्डर पाहू शकता इथे. तर आता हे जे बाकी राहिले ना पुढचं, ते आपण करून घेणार आहोत आता. हे बघा हे आपलं इथं तुटलेलं आहे, म्हणजे ह्याच्या पुढच्या LED बंद आहेत आपल्या, त्या चालू करून घ्यायच्या आहेत आपल्याला. तर हे बघा इकडे रनिंग व्हायला लागल्या. तर आता ह्याला आपल्याला फक्त एक शोल्डर करून घ्यायचं पटकन. तर मग आपलं हे पूर्ण फायनल झालं. शोल्डर करताना मित्रांनो आहे ना, हे शक्यतो बंद केलं तरी चालेल. तर आता आपण पटकन ही वायर पण इथं शोल्डर करून घेणार आहोत. हे बघ आपलं हे इथे शोल्डर झालं आहे तर फायनल. दिसत असेल तुम्हाला इथे. तर आता आपण फायनल बघूया एकदा चेक करून चालू आपलं झालं आहे का ते पूर्ण. हे बघा आपल्या पूर्ण LED चालू झाल्या आणि आपले जे लटकन होते ना ते पूर्ण चालू झालेले आहे, पाहू शकता. काही जर का मित्रांनो समजलं नाही ना तर कमेंट करून नक्की विचारा, मला पूर्ण सहकार्य केलं जाईल. आणि हे आपण लटकन घरीच बनवलेलं आहे. जर हा तुम्ही ब्लॉग बघितला ना, हा जर व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही आपल्या चॅनलवर ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेले आहे, पिक्सेल लटकन कशी बनवतो तर ते जाऊन पाहू शकता. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देतो, ती इथे जाऊन पाहू शकता तुम्ही. आणि रिपेअरिंग केलं आहे त्याबद्दल काय तुम्हाला कोणाला शंका काही असेल तर ती सांगा, तर तेही तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये क्लिअर केलं जाईल. तर मित्रांनो आता बघा हे जे पिक्सल लाईट होते ना ते आपण रिपेअर केलेले आहे. त्याच्यामध्ये हे जे कंट्रोलर आहे ना, हे जे तुम्हाला दिसत असेल, हे पहा इथे हे जे कंट्रोलर आहे ना ते तुटलं होतं. आणि इथे एक वायरमध्ये तुटली होती एक पिक्सल लाईटची कुठेतरी. आता ते एक्झॅक्टली मला मिळणार नाही. बघा इथे भेटली, ही बघा ही आहे ना, ही वायर तुटली होती. ते आपण शोल्डर केलेलं आहे, त्याला वरती टेप लावून घेऊ नंतर. तर ही आपण पूर्ण पिक्सेल रिपेअर केलेली आहे. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जसं की सुरुवातीला सांगितलं होतं बघा, ह्याच्यामध्ये फॉल्ट असू शकतो ते एकतर ह्या पॉवर ॲडॅप्टरमध्ये किंवा ह्या कंट्रोलरमध्ये, हे तुम्हाला दाखवते तिथे, किंवा ह्या कंट्रोलरपासून जी पहिली LED चालू झाली असते तर ती जर खराब झाली असेल ना तर मित्रांनो आपली पूर्ण लटकन बंद राहील. पण जर का अर्धी लटकन चालते आणि अर्धी बंद आहे, तर जिथून बंद आहे ना, जसं तुम्हाला दाखवलं मी रिपेअर करताना, जिथून शोल्डर केलं आपण तिथून पुढे पूर्ण पिक्सेल आपली लटकन बंद होते आणि शोल्डरच्या पुढेच चालू होते. म्हणजे तो फॉल्ट होता तर शोल्डरच्या आपण जे वायर तुटली होती तिथून फॉल्ट तो पुढे होता. आपण ती वायर जॉईंट केली तर पूर्ण आपले लटकन चालू झाले. तरी पण मित्रांनो तुम्हाला काही डाऊट असेल, काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की विचारा, पूर्ण तुम्हाला सहकार्य केलं जाईल. आणि हा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. वर चॅनलवर मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करा. चला तर पुन्हा भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.